हाय, मी अमृता. आम्ही गेलो होतो गांधारेश्वर मंदिरामध्ये महादेवाच्या दर्शनासाठी. तर निघण्यापूर्वी आम्ही मस्त असे तयार झालो आणि मी निघतानाच अर्धा स्वयंपाक बनवून घेतला होता. कारण दिवाळीमुळे रस्त्याला खूप ट्रॅफिक होतं. तर म्हटलं परत येऊन उशीर व्हायला नको. परत बाहेरून कुठं आल्यानंतर कसा कंटाळा येतो ना, त्यामुळे मी आधीच स्वयंपाक बनवून घेतला होता थोडाफार. तर फायनली मी मंदिरामध्ये पोहोचलो. सोमवार होता तरी पण त्या मंदिरामध्ये गर्दी कमी होती. त्यामुळे दर्शन पण आमचं निवांत झालं. आणि मंदिराचा परिसर खूप छान आहे. म्हणजे आम्ही इकडं राहायला आल्यापासून पहिल्यांदाच त्या मंदिरामध्ये गेलो होतो. दर्शन मस्त झालं आमचं आणि आम्ही थोडा वेळ त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्येच थांबलो. आणि तुम्ही बघू शकता किती छान व्ह्यू आहे आणि संध्याकाळची वेळ होती त्यामुळे एकदम शांतता होती सगळीकडे. नंतर आम्ही रिटर्न यायला निघालो. येता येता एका कपड्याच्या दुकानामध्ये थोडं काम होतं, ते कंप्लीट केलं. कारण आम्ही मागच्या 2 दिवसामध्ये कपडे घेतले होते, तर त्यातला थोडा साईजचा इश्यू आला त्यामध्ये थोडं चेंज करायचं होतं म्हणून आम्ही तिथं गेलो. येता येता म्हटलं दूध घेऊया, कारण मी खीर बनवणार होते स्वीटमध्ये. नंतर आम्ही बिल्डिंगमध्ये आलो. आल्या आल्या हा छोटू भेटला, त्याचं फटाके वाजवायचं चाललं होतं मस्त. ते बघितले माझे लहानपणीचे दिवस आठवले. त्याच्याशी थोडा वेळ गप्पा मारला आणि मी किचनमध्ये येऊन पटकन दूध गरम करायला ठेवलं. उरलेला स्वयंपाक केला आणि आम्ही दोघांनी मस्त असं जेवण करून घेतलं. नंतर मी माझं किचन वगैरे क्लीन केलं, भांडे घासले. असा होता आमचा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.